आज सकाळी लवकर उठले. मयूचं केळवण करायचं होतं, त्याच्यामुळे त्याच्यासाठी पावभाजी करायची होती. मग इथे मी सगळ्या भाज्या कट करून ह्या अशा कुकरमध्ये घालून घेतल्या. त्यात वर पाणी टाकलं, मीठ टाकलं, त्याचबरोबर हळद आणि लाल तिखट पण टाकलं. भाज्या शिजेपर्यंत अशी दाराबाहेर मी रांगोळी काढून घेतली. मयूर हा माझा 2 नंबरचा भाचा. त्यांचं केळवण करायचं, त्याच्यामुळे थोडंसं डेकोरेशन करायला घेतलं. माझ्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या माळा मी अशा घरात लावून घेतल्या. त्याच्यानंतर एका पेपरवरती मयूरचे केळवण असं लिहून ते पण मी लावून घेतलं त्याच साडीला. असं वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं लावून खूप छान वाटतं, पण माझ्याकडे काही फुलं मला ॲवेलेबल झाली नाही. त्याच्यामुळे जे साहित्य होतं त्यातच मी अशी तयारी करून घेतली. कशीबशी डेकोरेशनची तयारी मी पूर्ण केली. पूर्ण केळीचं पान लावलं तर त्याचा लोड काही माझ्या ह्या तारेला आणि साडीला झेपेना. मग मी नाममात्र असे ते केळीच्या पानाचे तुकडे स्टेपल करून घेतले त्या साडीला. ते लावल्यानंतर इकडे शिवची गॅदरिंग होती, त्याच्यामुळे त्याचं आणि त्याच्या बाबांचं आवराआवरीचं काम चाललं होतं. तर तो असा साईडला उड्या मारतोय. मग मी ते केळीच्या पानांना स्टॅपलर करून घेतलं आणि असं काही डेकोरेशन केल्यानंतर दिसत होतं. मग मी पावभाजीसाठी कांद्याची प्युरी, टोमॅटोची प्युरी परतून त्यात भाज्या घालून मस्त भाजी तयार करून घेतली. तोपर्यंत मयू आले. औक्षणाची तयारी करून घेऊन ह्या लाडोबाला असं ओवाळायला घेतलं. एवढा उंच भाचा माझा, त्याचबरोबर कर्तृत्वाने पण तो चांगला उंचच आहे आणि खोडकर आणि बालिश असा पण आहे. माझा नातू नवरदेव होऊन घरी आला आहे म्हणून त्याच्या आजीला त्याचं हे असं कौतुक झालं होतं. नंतर बसले पानावर. केळवण म्हणजे काय, सगळ्यांनी भरवलेला प्रेमाचा घास. आणि मयू नवरदेव होऊन घरी आले याच्यावर विश्वास ठेवणं तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण जो मुलगा कधी मामी मामी म्हणत मी नवरी होणार होते म्हणून माझ्या मागे फिरत होता, आज त्याचाच नवरदेव म्हणून मी केळवण करते. माझे सगळे भाचे खरंच खूप गुणाचे आहेत आणि मयू त्यातल्या त्यात अतिशय जास्त खोडकर असल्यामुळे माझ्या जास्त जवळचे. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.